आणि यानंतरची बातमी रत्नागिरीतली आहे। बारसूपासून 5 किलोमीटर अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। वाडी खुर्द गावातील 308 एकर जमिनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। रिफायनरी प्रस्तावित बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरच्या क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे। सरकारच्या अधिसूचनेनंतर स्थानिक पातळीवर आता अनेक चर्चांना सुरुवात देखील झाली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमोल मोरे। अमोल, काय नेमकी माहिती? अजिंक्य, ही एक महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणावी लागेल, कारण की ज्या ठिकाणी प्रस्तावित रिफायनरी आहे किंवा ज्या गोष्टीवरून सध्या वाद सुरू आहे त्या रिफायनरीच्या ठिकाणावरून किंवा त्या बारसू गावापासून साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावरती सध्याच्या घडीला ही जी जमीन आहे ती आहे आणि सरकारने तिला औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। तर बारसूचा इतिहास जर बघितला साधारणपणे तर इथे पण एकंदरीत कुठलं तरी MIDC उभारली जाईल आणि त्यासाठी देखील काही नोटिफिकेशन काही गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भातल्या घडामोडी त्या घडल्या होत्या, पण ऐन वेळेला MIDCच्या ऐवजी रिफायनरीची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतरचा विरोध जो आहे तो एकंदरीत पुढे आला। दरम्यान आता वाडी खुर्द गावातली जमीन देखील इंडस्ट्रियल एरिया म्हणून सध्याच्या घडीला घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेमकं सरकारची याबाबतची भूमिका काय आहे किंवा सरकार इंडस्ट्रियल एरिया घोषित केल्यानंतर या ठिकाणी देखील MIDC उभारली जाणार आहे की कोणत्या प्रकारचे उद्योग येणार आहेत, भविष्यात त्याचा फायदा कसा होणार आहे याबाबतचा देखील अभ्यास होणं किंवा याबाबतची देखील माहिती घेणं महत्त्वाची असणार आहे। पण एक आहे की ही डेव्हलपमेंट सध्याच्या घडीला महत्त्वाची मानावी लागेल। ही बाब नक्कीच म्हणजे दुर्लक्षित करण्यासारखी नाही आणि महत्त्वाची आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।